उर्फ बाळा. 20 मिनिटांमध्ये 5 षटकं टाकून झाले पाहिजे याची नोंद घ्या. सकाळपासून हा नियम आपण दिलाय. आपण देखील सहकार्य करा. शेवटचे काही मॅचेस शिल्लक आहेत त्यासाठी तुमचं सहकार्य असणं गरजेचं आहे. पहिला चेंडू हलक्याने खेळलाय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. एक सिंगल तर घेतली. एका धाव्याने संघाचं खातं खोललं जात आहे पळचिल संघाचं. आणि आता मात्र ऋषिकेश काहीसा बदल जरूर पाहायला मिळाला आहे. जिथं कल्पेश मांढरे सलामीसाठी येत असतात परंतु आता मात्र ऋषिकेशला आमंत्रित केले गेले. विनीतची कमी देखील पळचिल संघाला जरूर भासू शकते. आज विनीत अवेलेबल नाही आहेत परंतु कशा प्रकारे सडवली संघ देखील खेळ करतोय. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आपल्याला पाहायला मिळतात. आज पाहूया कोणता संघ पुढे जाईल. अलंकार जाधव ऋषिकेशसाठी चांगला चेंडू. त्यावरती मात्र फटका तर खेळ आहे. चेंडू जाईल फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स चौकार आणि 4 धावा. संघाचं समीकरण मात्र आता सडवली संघाचं पाहायला मिळते. 5 या आकड्यावरती धाव फलक जाऊन पोहोचलाय. पळचिल विरुद्ध सडवली याशी मॅच शेवटच्या टप्प्यावरती आलोय आजच्या दिवसामध्ये. सकाळी जर आपण पाहिलं तर भैरवनाथ देवळे या संघाने क्वालिफाय केले. आता नंतर दुसरा संघ तर पाहिला फणसकोंड. तिसरा संघ जर पाहायला गेला तर आज शिवशंभो आडावळे. आणि ह्या 4 संघामधून कोणता संघ आपल्याला जाताना पाहायला मिळेल. कॅचची संधी जरूर निर्माण झालेली झेल टिपण्याची परंतु यष्टीरक्षक कर्णधार त्या ठिकाणी चुकी करतायत. झेल सुटला जातोय. समीर जाधव देखील या संघामध्ये नाही आहेत. अभिजित जाधव हे देखील या संघामध्ये खेळताना पाहायला मिळत नाही. परंतु ओव्हरऑल संघ जर पाहायला पळजेल संघाचा तर 9 खेळाडूंना संधी आज दिली गेली. कशा प्रकारे कामगिरी होते कोणता संघ कोणावरती भारी पडणार हे मात्र येणारा क्षण आपल्याला सांगून जाईल. बाळा स्ट्राईक एंड वरती चांगला चेंडू. हा मात्र खेळ आहे ऑन साइडच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे कार्पेटच्या साईडने चेंडू जाईल. आविष्कार जाधव त्या ठिकाणी आहे. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. 2 धावा घेतल्या गेल्या. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. या 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. 8 या आकड्यावरती. आजच्या दिवसभरामध्ये तामसडे संघाच्या 80 धावा पाहायला मिळाल्या. पहिल्या सामन्यामध्ये लहुसेने 60 धावा केल्या. त्याच्यानंतर 50-55 अशा धावफलक 40-42 पर्यंत धावा आपल्याला काही संघाच्या होताना पाहायला मिळाल्या. या सामन्यामध्ये देखील लक्ष असेल किती धावांपर्यंत सडवली संघ मजल मारतोय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. मिस टाइम फटका पाहायला मिळतोय परंतु कोणतीही धाव मिळणार नाहीये. मिडाऊनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. डॉट बॉल. एक चांगले मॅच पाहायला मिळते प्रेक्षकांना. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडलेत पोलादपूर तालुक्यामधून असतील मुंबईमधून असतील सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा खेळवली जाते. आज चेंडू हवेत टोलवलाय. क्षेत्ररक्षक आहे. झेल टिपला जाईल का आणि हो या ठिकाणी मोठा धक्का बसतोय तो सडवली संघाला बाळाच्या रूपामध्ये. षटक देखील अलंकार जाधवचं पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलकावरती धावा आहेत त्या केवळ 8. एक खेळाडू बाद 8 धावा धावफलकावरती. आता मात्र कल्पेश मांढरे रुपेश जाधव गोलंदाजीसाठी आमंत्रित केले जाते. रुपेश जाधव यांना संघाची धुरा आज मात्र यष्टीरक्षक जो खेळाडू आहे तो पार पाडतोय. रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये त्या फलंदाजाने अतिशय चांगली फलंदाजी केली होती याच मैदानामध्ये आणि संघाला विजय मिळवून देखील दिला होता. कल्पेश मांढरे स्ट्राईक एंड वरती. कल्पेश मांढरे मध्ये देखील क्षमता आहे. मोठे फटके संघाला सावरण्याची आणि धावफलक पुढे घेऊन जाण्याची क्षमता या खेळाडूमध्ये देखील आहे. पोलादपूर शहरामधून देखील सातत्याने चांगलं क्रिकेट खेळलाय आणि सडवली संघासाठी देखील तेवढंच चांगलं क्रिकेट त्याचं पाहायला मिळालंय. गावावरून मात्र हा खेळाडू दाखल होत असतो. प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्या हजेरी जोर असते. रुपेश जाधव
फुलटॉस चेंडू आणि त्याला मात्र खेळलाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. पहिल्या चेंडूवरती येतोय हा षटकार 6 धावांसाठी. मोठा प्रहार केला गेला पहिल्या चेंडूवरती. 6 धावा. 14 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचेल. यासाठी ओळखले जातात कल्पेश मांढरे आणि तेच दाखवले पहिल्याच्या चेंडूवरती की फुलटॉस चेंडू त्याचा पुरेपूर फायदा मात्र जरूर घेतलाय कल्पेशने. नवीन बॉल द्या. आला मॅच बॉल आला. तर धावफलक जर पाहिला या षटकार निश्चित 14 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचेल. आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होतील रुपेश जाधव. बाउंड्री लाईनला जी लहान मुलं सकाळपासून जे कार्य करतायत त्यांचे देखील उल्लेखनीय कामगिरी म्हणावी लागेल. जिथं चेंडू गेलाय तिथून मात्र आपल्याला उपलब्ध करून देत आहेत. एक सिंगल घेतली गेली. षटकार आल्यानंतर मात्र कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट पाहायला मिळते. कल्पेश मांढरे यांचा स्ट्राईक रोटेट केली. आता ऋषिकेशला स्ट्राईक एंडवरती आणलं गेले. कशा प्रकारे ऋषिकेश एक चौकार ऋषिकेशच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळालाय. मयूर भोसले यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे कारण एवढ्या मोठ्या ऑप्शन मध्ये त्यांनी आपली भूमिका सकाळी जे बसले ते संध्याकाळी मात्र रुपेश जाधव यांच्यासाठी पारितोषिक आलंय. सूरज मोरे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. हॅट्रिक घेतली रुपेश जाधवनी तर सूरज मोरे माऊली रोजगार केंद्र यांच्याकडून तसेच राजू वागावकर यांच्याकडून देखील हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे रुपेश जाधव यांच्यासाठी. तीन चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूवरती 3 विकेट मिळवल्या तर तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक असेल रुपेश जाधव यांच्यासाठी. मोठा फटका या ठिकाणी खेळलाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. आविष्कार जाधव त्या ठिकाणी आहेत. चेंडूची फेक करेल ते नंतर घेतली गेलेली एक सिंगल स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. फलक पुढे जाईल 17 या आकड्यावरती. अलंकारने देखील चांगली गोलंदाजी केली. 8 धावा देत एक मोठा धक्का मात्र सडवली संघाला दिला आणि आता रुपेश यांच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आला परंतु त्यानंतरचे चेंडू अचूक टप्प्यावरती पाहायला मिळाले. सिंगल मिळाले. 3 चेंडूवरती सिंगल घेतले गेले. ऋषिकेश पुन्हा एकदा सज्ज होईल फलंदाजीसाठी. चांगला चेंडू या ठिकाणी हाताळलाय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी रुपेश कमबॅक केलंय परंतु ऑफ स्टंपच्या बराच बाहेर. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. पहिला षटकार आला तर नंतरच्या चेंडूवरती मात्र पाहिलं गेलं तर 3 सिंगल आणि आता व्हाईट बॉल जरूर घोषित केला गेलाय. 18 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचेल. 5 ओव्हरच्या सर्व मॅचेस मात्र कालपासून आणि आज देखील आपल्याला पाहायला मिळाल्यात. एक चांगलं बहारदार आयोजन. तर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगितलं होतं 5 षटकं टाकायचे याची नोंद घ्या आणि त्याकडे देखील लक्ष असू द्या. आयोजन कमिटी पॅनलाइज करेल तर ते नंतर कुठलीही सबब ऐकून घेतली जाणार नाही. आणि ऋषिकेश पहा कोणता फटका खेळायचा होता आणि चेंडू जाईल यष्टीच्या दिशेने त्रिफळाचित केलं जाते. दुसरा धक्का सडवली संघाला. स्विच इट खेळायचा प्रयत्न जरूर केला होता परंतु चेंडू यष्ट्यांवरती आदळला. फलंदाज ऋषिकेश याची खेळी संपुष्टात. आता मात्र आशिष आशिष
तर पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष दिनेशजी सकपाळ साहेब या ठिकाणी आगमन होतंय. सुनील सकपाळ साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत या क्रीडानगरीमध्ये आणि या स्पर्धेमध्ये पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष सुनीलजी सकपाळ साहेब यांचं आगमन होतंय. त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. तर व्हाईट बॉल त्यावरती 4 धावा मिळत आहेत. अशा टोटल 5 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. स्कोर कार्डवरती 23 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचेल. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत भैरवनाथ कापडे खुर्दच्या माध्यमातून ही स्पर्धा मंगेशजी बेलोसे सहकार्य अध्यक्ष आहेत पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या आणि कार्याध्यक्षांचं देखील इथं आगमन झालंय. षटक संपलं गेलं दुसरं. 2 षटकांच्या अलंकार जाधव गोलंदाजी मार्क वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी. कल्पेश मांढरे बॅटिंगसाठी पुन्हा एकदा सज्ज होईल. चला थांबवू नका मॅच. विनंती आहे पळशील संघ. अजूनही 2 मॅचेस खेळवायचे त्यानंतर देखील. चांगला चेंडू. यष्टीरक्षक पुन्हा एकदा चुकी करतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल आणि कोण जिंकणार रेस तर चेंडूने जिंकली रेस. लेग बाईच्या स्वरूपात आहे तो चौकार. 4 धावा. बॅटीला लागून गेला चौकार. 27 धावा बनवल्या गेल्यात. सडवली संघ 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अलंकार पुन्हा एकदा सज्ज. पहिल्या षटकामध्ये 8 धावा देत एक मोठा धक्का दिला होता आणि आता मात्र पुन्हा एकदा अलंकार. चांगला चेंडू हलक्या हाताने खेळलाय. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल तर दुसरीचा देखील प्रयत्न आणि यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आशिष आणि कल्पेश सलामीची जोडी मात्र सडवली संघाची माघारी परताना पाहायला मिळाले, परंतु कल्पेशने डाव सावरण्याचा प्रयत्न केलाय. आशिष देखील चांगली साथ देत आहेत. एक षटकार एक चौकाराची कल्पेश मांढरे फलंदाजी करतोय तर गोलंदाजी मार्कवर अलंकार जाधव पुन्हा एकदा सज्ज होईल. मानाच्या चषकामध्ये उपविजेता असलेला संघ सडवली मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर केलाय. चेंडू हवेत आहे. आविष्कार जाधव त्या ठिकाणी आणि झेल टिपलाय. पुन्हा एकदा कल्पेश मांढरे ची खेळी संपुष्टात येते. कृपया घाई कर बॅट्समन. चला भावेश. चला घाई करायची आहे. पंचांना विनंती आहे की थोडं स्पीडअप घ्या. आशिष
मोठा फटका या ठिकाणी खेळला, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. जेल टिपला जाईल का? आणि हो, या ठिकाणी बॅक टू बॅक 2 धक्के दिले गेलेत. तर बॅटची एज घेतली गेली. पहा, चांगला चेंडू या ठिकाणी हाताळला होता. चेंडू जाईल सीमा पार, येतोय हा चौकार. 4 धावा. भावेश यांच्या बॅट मधून हा फटका येतोय. बॅटची एज घेतली गेली. 33 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचेल. भावेश बॅटची एज पुन्हा एकदा, आणि यष्टी रक्षक चुकी करतोय. चांगला प्रयत्न रुपेश जाधव यांचा पाहायला मिळाला. 3 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. पस्तीस. तीन षटक संपलेत. 35 धावा धावफलकावरती. विघ्नेश गोलंदाजीसाठी 4थं षटक हाताळण्यासाठी विघ्नेशला आमंत्रित केले गेले. या षटकामध्ये अलंकारने 12 धावा दिल्या. 2 षटकांचा स्पेल अलंकारचा पाहायला गेला तर 20 धावा दिल्यात आणि 3 विकेट्स त्याने मिळवल्यात. चांगला चेंडू, स्लोअर मध्ये चेंडू. भावेश यांना थांबवलं या चेंडूवरती. डॉट बॉल. 11 चेंडू शिल्लक अजूनही. धावा किती बनवल्या जात आहेत? धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 35. लोअर फुल टॉस चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, परंतु एकच सिंगल. 36 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचेल. 36. प्रथमेश आखाडे यांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण विशेष मेहनत त्यांनी देखील या स्पर्धेसाठी काल देखील आणि आज देखील जरूर घेतली. विनू निकम असतील, विजय दळवी असतील, संदेश बेलोसे, मंगेश बेलोसे, अभि केसरकर, सर्वांनीच म्हणजे मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे. चला, टॉस साठी या. गोळेगणी आणि रानवडी दोन्ही संघाचे कॅप्टन त्वरित टॉस साठी या. या चेंडूवरती येईल षटकार. भावेश यांच्या बॅटमधून हा फटका. रिव्ह्यू आहे का? गणेश बाबीसकर यावरती.
नो बॉल, त्यावरती षटकार, 7 धावा. फ्री हिट, पुढील चेंडू फ्री हिट असेल. धावफलक जर पाहिला तर 44 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. मोठा फटका पुन्हा एकदा भावेशच्या बॅट मधून. फ्री हिटचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेतला गेलाय. भावेश यांनी पुन्हा एकदा येतोय षटकार. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. धावा झाल्यात त्या संघाचा अर्धशतक. 50 धावा धावफलकावरती. कल्पेश बाद झाले, बाळा बाद झाले, परंतु भावेश यांनी सूत्र हाती घेतली. 2 षटकार त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाले आणि 50 धावांपर्यंत जाऊन पोहोचलाय. अजूनही शेवटचे 8 चेंडू शिल्लक. हॅट्रिक होईल का? षटकार हॅट्रिक पाहायला मिळेल का? फुलटॉस त्याला देखील खेळ आहे आणि षटकार हॅट्रिक पाहायला मिळते भावेश यांच्या बॅट मधून. नो बॉल वरती हा येतोय षटकार. पुन्हा एकदा 7 धावा. 2 बिमर झाले सर, त्याचे 2 बिमर झाले. गोलंदाजी करू शकणार नाही याची नोंद घ्या. सत्तावन्न धावा धावफलकावरती. भावेश यांनी 3 षटकार लगातारचे मारलेत. प्रणय स्वतः कर्णधार. 2 बॉल जरूर टाकावे लागतील प्रणय यांना. अकुट टप्प्याचा हा बॉल, याला मात्र खेळ आहे लॉंगाच्या क्षेत्रामध्ये. अलंकार जाधव तिथं आहे परंतु फ्री हिट आहे. एका सिंगल वरती समाधान मानावं लागतं. 1 सिंगल मिळेल. 58 धावा, 58. 58 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल असेल. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत भैरवनाथ कापडे यांच्या कापडे खुर्द यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. अकुट टप्प्याचा बॉल या ठिकाणी खेळ आहे आणि चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. अनिकेतच्या बॅट मधून देखील षटकार येतोय. जिथं भावेश षटकार खेळत आहेत तिथं अनिकेत देखील थांबत नाहीये. त्यांच्या बॅट मधून देखील एक षटकार. धावफलक जाऊन पोहोचेल तो 64 या आकड्यावरती. शेवटचे 6 बॉल शिल्लक. आजच्या दिवसातील दुसरा हायेस्ट स्कोर सडवली संघाच्या नावावरती जरूर लिहिला जाईल. तामसडे संघाने 80 बनवल्या आणि या सामन्यात सडवली संघाने 64 धावा बनवल्यात. अजूनही 6 बॉल शिल्लक. किती धावांपर्यंत जाणार? भावेशची बॅट मात्र बोलते. मैदानाच्या आतमध्ये 3 षटकार घेतलेत. गोलंदाजी मार्कवर ओम शेवटचे 6 बॉल टाकण्यासाठी आमंत्रित केले. 6 बॉल. चांगला चेंडू या ठिकाणी ओमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिला चेंडू शरीराचा वेध घेणारा पाहायला मिळाला. लेग बायच्या रूपामध्ये 1 धाव घेतली गेली. एका सिंगलने स्कोर कार्ड पुढे जाईल. 65 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. त्याला टॉस साठी या गोळेगणी आणि रानवडी आपल्याला शेवटचा कॉल असेल याची नोंद घ्या. मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर केला. बॅटची लिडिंग एज घेतले परंतु यष्टीरक्षक चेंडूवरती जाईल. एकच सिंगल मिळेल. भावेश आता मात्र स्ट्राईक एंडवरती आहेत. शेवटचे 4 बॉल कशा प्रकारे खेळले जात आहेत, या 4 चेंडूवरती किती धावा बनवल्या जातील. धावफलक जर पाहिला तर 66 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. चला रानवडी संघाचे कर्णधार गणेश मोठा फटका या ठिकाणी भावेश याच्या बॅट मधून. चेंडू जाईल 1 बाउन्स 4 धावांसाठी. चौकार 4 धावा. या 4 धावांनी 70 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय सडवली संघाचा. पहिल्या 3 षटकामध्ये जर पाहायला गेलं तर धावा येत नव्हत्या परंतु त्यानंतर विघ्नेशच्या षटकामध्ये तब्बल 22 धावा कुठल्या.
ओव्हर कव्हर केली. 29 धावांचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. 2 गोलंदाजांनी ते वापरलं. 29 धावा दिल्या आणि आता मात्र ओम गोलंदाजी मार्कवर. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सुनील सकपाळ यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष आहेत, त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केलं जात आहे. चेंडू हवेत आहे. आखो टप्प्याचा बॉल होता, त्याला खेळायचा प्रयत्न जरूर केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विघ्नेश होते आणि झेल टिपलाय. तर भावेश यांची खेळी संपुष्टात येते. अतिशय चांगली फलंदाजी. 3 षटकार 2 चौकार त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. एक लाजवाब खेळी. एकदा जरूर टाळे उद्या भावेशसाठी. संघाला मात्र सावरलं भावेश यांनी. चांगली बॅटिंग. वैयक्तिक 31 धावांची खेळी केली भावेश यांनी. रानवडी संघाने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतलाय. सिंगल येते. 71 धावांवरती फलक. शेवटचा बॉल असेल. अमित कशा प्रकारे किती धावा बनवेल अमित. आणि हा वेगवान पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. यश त्या उद्ध्वस्त केल्यात. यश आणि त्रिफळाचित केले गेले. फलंदाजाला शेवटच्या चेंडूवरती 5 षटकांचा खेळ संपलाय. 71 धावा बनवल्या. सडवली संघाने विजयासाठी पळतील संघाला तब्बल 72 धावांचा डोंगर पार करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये तशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल जशी भावेश आणि कल्पेश मांढरे यांनी केली. 71 धावा बनवल्यात. 72 बनवायच्यात. यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला मी घेऊन जाईल डोंबिवलीचा एक गोड आवाज पंडित पाटील सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद निलेश पवार. तर चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. विनंती असेल ती सडवली संघाला. सडवली संघाने पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना तब्बल 71 धावा 5 षटकांमध्ये कुठल्या आहेत आणि 72 धावांचा एक मोठं लक्ष ठेवलंय ते पळशील संघासमोर.
असोसिएशनचे कार्याध्यक्ष सुनील सक्पा साहेब यांचा सत्कार मंगेश बेलोसे साहेब. तर आमच्या संघटनेचे कार्याध्यक्ष आदरणीय सुनील सकपाळ यांचा इथं सन्मान केला जातो. आदरणीय मंगेश बेलोसे सर यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. आदरणीय सुनील सकपाळ संघटनेचे कार्याध्यक्ष यांचा इथं सन्मान केला जातो. आयोजक आमचे मंगेश बेलोसे सर यांच्या शुभ हस्ते. चला पंचांना विनंती असेल, भरत सर आणि बाळा सर सामन्याला ताबडतोब सुरुवात करा. 5 षटकांचा हा सामना आपण पाहतो. दुसऱ्या सत्रामध्ये 5 षटकांमध्ये 30 चेंडूंमध्ये 72 धावांचं एक मोठं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र इथं पळशील संघासमोर चला सुरुवात करा. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल, आता तुम्ही नेट प्रॅक्टिस करू नका. गोलंदाजाला विनंती असेल, भरपूर धावांचा पाठलाग तुमच्या समोर असेल, तुमच्यावर दडपण नसेल, मात्र इथं तुम्हाला 72 धावांचा डिफेन्स करायचा आहे. गोलंदाज सज्ज होत आहेत सचिन, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो स्ट्राईक एंडला फलंदाज अमित आणि प्रणय. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली सुरुवात आपण पाहतो सचिन यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये या दोन फलंदाजांना पॉवर प्लेचा योग्य वापर करून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपली धावसंख्या एक चांगल्या स्थितीमध्ये सुस्थितीमध्ये न्यावी लागेल. मात्र बघूया दोन फलंदाज कशी फलंदाजी करतायत आणि गोलंदाज सचिन कशा पद्धतीने चेंडू हाताळतायत. बॅकफुटला जाऊन कट काढण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र फलंदाजाला पूर्णपणे बॅकफुटला ढकललंय गोलंदाज सचिन यांनी. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात, मात्र अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. या पॉवर प्लेच्या 4 चेंडूंमध्ये फलंदाजाला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र फ्रंटफुटला पुढे सरकले. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 3 चेंडू लागोपाठचे निर्धाव आपण पाहतोय तो गोलंदाज सचिन यांच्या माध्यमातून. आणि पॉवर प्लेचा योग्य वापर जिथे फलंदाजांनी करायचा असतो तिथे मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये योग्य वापर गोलंदाज आपल्या गोलंदाजीने करतोय. आणि सांघिक कामगिरी नक्कीच पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी आणि दुसऱ्या सत्रामध्ये सचिन यांच्या माध्यमातून ही चांगली गोलंदाजी. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव हाताळलेत. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर बिनबाद 0. सचिन पुन्हा एकदा सज्ज होत आहेत राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र पंचांनी वाईडचा इशारा केलाय. पंचांनी दिशा पाहिली चेंडूची आणि वाईड घोषित केला आहे चेंडू. अवांतर धावसंख्येने इथं संघाचं खातं खोललं जात आहे ते पळशील संघाचं. बिनबाद 1 अशी धावसंख्या. 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत या गोलंदाजाने फक्त 1च धाव खर्च केली आणि ती सुद्धा वाईडच्या स्वरूपात. फक्त टॅप केल्या चेंडूला दिशा दिली ऑफसाईडला. 1 धाव इथे धावफलकावर. अशा पद्धतीने इथं 2च धावा येत आहेत धावफलकावर. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतो गोलंदाज सचिन यांच्या माध्यमातून. टप्पा दिशा एक वाईडचा अपवाद वगळता नक्कीच या गोलंदाजाने पॉवर प्लेच्या षटकामध्ये योग्य दिशेने गोलंदाजी केली आहे. कारण निर्णायक षटक आणि संधी असते ती फलंदाजांना, कारण क्षेत्ररक्षणाची बंधनं असतात. मात्र इथं बंधनाला झुगारून गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. मात्र फलंदाजांना मात्र या गोलंदाजाने शांत ठेवलंय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी त्याचं उत्तम उदाहरण आतापर्यंत सचिन या गोलंदाजाने दाखवून दिले आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतो डावखुरा फलंदाज प्रणय. डावखुरे फलंदाज नेहमीच आक्रमक असतात, मात्र इथं आक्रमकता या फलंदाजाला प्रणयला दाखवावी लागेल. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत धावा आल्या तर फक्त 2. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. गोलंदाजाचं कौतुक झालं, मात्र त्यानंतर इथं गोलंदाज दिशा हरवून बसतोय. टप्पा आणि दिशेवर जर नियंत्रण नसेल तर नक्कीच तुम्हाला त्या चेंडूची शिक्षा भोगावी लागेल. आणि पंचांनी इशारा केला तो वाईडचा. अवंतर धावसंख्या पुढे सरकते ती 3 वर. तर बिनबाद 3 अशी धावसंख्या. पळशील संघ दुसऱ्या सत्रामध्ये धावांचा पाठलाग करतोय 72 धावांचा. पंचांनी वाईडचा इशारा केला आहे. चेंडूची उंची किती आहे त्याचा पंचांनी आढावा घेतलाय.
पंचाने इशारा दिलाय तुम्ही एक चेंडू भीमर टाकला, या पुढचा चेंडू तुम्ही भीमर टाकू शकत नाहीये. पंचांनी वाईट दिलाय. धन्यवाद. चला टाइमपास करू नका मित्रांनो, ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि गोलंदाजीसाठी सज्ज व्हा. तुम्ही एक चेंडू भीमर टाकला, या पुढचा चेंडू तुम्ही भीमर टाकू शकत नाही अशी सक्त ताकीद पंचांनी तुम्हाला दिली आहे. फटका फसलाय, मात्र चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडतोय. ऑफ साइडला आपण पाहतोय फलंदाजाच्या बॅट मध्ये होतोय तो संघर्षमय चौकार. 8 धावा आपण पाहतो धाव फलकावर. 72 धावांचं एक मोठं लक्ष असताना समोर, मात्र इथं 2 फलंदाजांनी अडखळत सुरुवात केली. मात्र त्यानंतर आपण पाहतोय ते फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडला डावखुरे फलंदाज प्रणयच्या माध्यमातून येतो तो चौकार, आणि इथून कुठेतरी धोक्याचा इशारा दिलाय असं वाटतंय फलंदाज प्रणयने जर चांगली फलंदाजी केली आणि प्रणयला तितकी चांगली साथ तर त्यांच्या सहकारी अमित यांनी दिली तर नक्कीच या धावांचा पाठलाग हा संघ चांगल्या रीतीने करेल. मात्र भागीदारी व्हायला हवी. प्रतिषटकामागे धावफलक खालचा ठेवावा लागेल. पुन्हा एकदा त्या दिशेने आपण पाहतोय प्रणयच्या बॅट मध्ये येतोय तो चौकार. संघाचे संघनायक आहेत आणि जबाबदारी आपल्या खांद्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने उचलता येते फलंदाज प्रणय. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 12 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे संपलंय आणि बिनबाद 12ची धावसंख्या आपण पाहतोय. सलामीचे 2 फलंदाज अमित आणि प्रणय ही सलामीची जोडी आपण पाहतोय. मात्र 24 चेंडूंमध्ये अजूनही धावांची गरज असेल ती 60 धावांची गरज असेल. 15च्या सरासरीने या 60 धावा तुम्हाला कुटाव्या लागतील. 60 धावा होतील का? होतील. जर त्यांनी तुमच्या प्रतिस्पर्धी संघाने जर त्या 72 धावा 71 धावा कुठल्या तर तुम्ही 72 धावा का कुटू शकत नाहीये? तुम्ही 72 धावा पूर्ण करू शकता. मात्र सातत्यानं तुम्हाला प्रतिषटकामागे धावांची सरासरी चांगली राखावी लागेल. त्याच पद्धतीने तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. सरासरी तुम्ही व्यवस्थित राखली तर या 72 धावा तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता. गोलंदाज सज्ज होतात कल्पेश. नक्कीच एक चांगला फिरकी गोलंदाज आपण पाहतो कल्पेशचा जर विचार केला तर कल्पेशने नक्कीच चांगली गोलंदाजी केली आजच्या दिवसाचा जर विचार केला तर. माफ करा, पहिला सामना आहे कल्पेश यांचा. गोलंदाज सज्ज होतात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सफल झाले होते फलंदाज. ऑफ साइडला चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. सिंगल कंप्लीट केली जाते. तोपर्यंत एक धाव इथे धाव फलकावर धावसंख्या पोहोचते ती 13 वर. तेवीस चेंडू आणि 59 धावांची गरज. इथं मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता असेल ती फलंदाजी करणाऱ्या संघाला. मात्र हे 2 फलंदाज आपण पाहतोय सलामीचे फलंदाज अमित आणि प्रणय संघनायक आहेत स्वतः. स्ट्राईक एंडला डावखुरे फलंदाज 2 चौकार या फलंदाजाने ठोकलेत. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. दुसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर बिनबाद 13ची धावसंख्या. चला जास्त उशीर करू नका, ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. कल्पेश सफल झाले ऑन साइडला. मात्र इथं झेल सुटतोय. सहज सोपा झेल इथं सुटतोय. आणि झेल कुणाचा सुटलाय तर जो फलंदाज आतापर्यंत ज्या फलंदाजाने 2 चौकार ठोकलेत चांगली फलंदाजी करतोय त्या फलंदाजाचा झेल इथं सुटलाय. आणि या झेलची किंमत जर फलंदाज प्रणयने चांगली फलंदाजी केली आपल्या संघाला सामना जिंकून दिला तर या झेलची किंमत शेवटच्या क्षणाला मात्र समोरच्या संघाला मोजावी लागेल. बघूया त्या झेलचा फायदा हा फलंदाज कशा पद्धतीने उचलतोय. आपल्या संघाला कशा पद्धतीने हा फलंदाज येणाऱ्या षटकांमध्ये फलंदाजी करून किती चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवतोय ते पाहायचं आहे. गोलंदाज कल्पेश सज्ज होत आहेत. इथं मात्र सफल झाले होते. ऑफ साइडला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चांगली गोलंदाजी आपण पाहतोय कल्पेशच्या माध्यमातून. लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव इथे धाव फलकावर. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 15 धावा. डबल सिंगलला प्राधान्य तुम्ही जर दिलं तर तुम्ही 72 धावांचा पाठलाग व्यवस्थित करू शकत नाहीये. तुम्हाला प्रत्येक षटकामागे 1-2 चौकार षटकारे ठोकावेच लागतील. सातत्याने धाव फलक खालचा ठेवावा लागेल.
ज्या पद्धतीने फलंदाज फलंदाजी करतोय, फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करतोय ते कल्पेशनं पाहिलंय, त्याच पद्धतीने गोलंदाज गोलंदाजी करतायत आणि फलंदाजाला मात्र पूर्णपणे बॅकफुटला ढकलण्याचा प्रयत्न दिसतोय गोलंदाज कल्पेशच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. आता मात्र झेल होतं का पाहायचंय. फटका फसलाय आणि पहिला धक्का फलंदाजी तर संगणक माघारी परततात. प्रणय बॅक टू पॅव्हिलियन. कल्पेश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. चांगली गोलंदाजी आपण पाहतो या दुसऱ्या षटकामध्ये. धाबा आपण पाहतो धावफलकर 1-15. नवीन फलंदाज आपण पाहतो वैभव. तर स्ट्राईक एंडला आपण पाहतो सलामीचे फलंदाज अमित. रिव्हर्सचा वापर केलाय मात्र फटका फसला. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 धक्के दिलेत गोलंदाज कल्पेशनं आणि सलामीची जोडी आपण पाहतो तंबूच्या आश्रयाला 2-15 अशी अवस्था आपण पाहतो. बिनबाद 15 अशी अवस्था होती. मात्र या षटकाचा जर विचार केला तर 2-15 अशी अवस्था करून ठेवली गोलंदाज कल्पेशनं. गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं दुसऱ्या षटकाचं तर कल्पेशनं 3 धावा खर्च केल्यात. फक्त 3 धावा खर्च करून 2 गडी बाद केले. चांगली गोलंदाजी, कारण पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये त्यांच्या सहकार्याने धावा खर्च केल्या त्या 12. त्यानंतर मात्र कल्पेशनं 2 धक्के दिले. लागोपाठच्या 2 चेंडूंवर धावा खर्च केल्या फक्त 3. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतो गोलंदाज कल्पेशच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ इथं संपलाय. गडी बाद झाले ते 2-15 अशी अवस्था आपण पाहतो धावफलकावर. चला उशीर करू नका. भरत सर आणि बाळा सर जरा सूचना करा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या ना, अन्यथा तुम्हाला इथे पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आम्ही सकाळपासून आमचे सहकारी तुम्हाला सांगतात, निलेश पवार समालोचक तसेच आमचे लाईव्हवाले सुद्धा तुम्हाला वारंवार विनंती करतात की ताबडतोब सामन्याला सुरुवात करा. बघा आयोजक तुम्हाला बाहेरून सूचना करतात, आम्ही तुम्हाला सूचना करतो, ते सूचनांचं पालन करा. मित्रांनो, ही स्पर्धा तुमची आहे आणि तुमच्या स्पर्धेमध्ये तुम्ही सहकार्य करणं अपेक्षित असतं. गोलंदाज प्रशांत संगनायक अतिशय चांगली गोलंदाजी. बघा टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. पूर्णपणे बीट केलंय फलंदाजाला. इथं गोलंदाज आपण पाहतोय अतिशय चांगली सुरुवात. पहिला चेंडू निर्धाव हाताळाय. 72 धावांचं लक्ष इथं मात्र थोडंसं कठीण होत चाललंय, कारण 24 चेंडूंमध्ये 18 चेंडूंमध्ये तुम्हाला 72 धावांचं उर्वरित लक्ष पूर्ण करायचं आहे. ऑफ साईडला सुरेख फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकाच्या बाजूने चेंडू जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. तोपर्यंत सहजरित्या इथं 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. तिसरी धाव येते धावफलकावर. अठरा धावा आपण पाहतो धावफलकावर. या षटकाचा जरी विचार केला तर तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज आपण पाहतो स्वतः संगनायक प्रशांतच्या माध्यमातून चेंडू हाताळला जातोय. धावा आपण पाहतो धावफलकावर. एकूण धाव संख्या पाहतोय ती 18 धावा. 2-18 अशी अवस्था आपण पाहतोय. दुसऱ्या सत्रामध्ये इथं धावांचा पाठलाग करणारा संघ आपण पाहतोय तो पळचील. प्रशांत राईट मोर द विकेट. पहिल्या टप्प्याचा चेंडू इथं मात्र चेंडू फेक व्यवस्थित होत नाहीये. तोपर्यंत फलंदाज सुरक्षित पोहोचलेत. धावसंख्या पोहोचते ती 19 वर. डबल सिंगलनं काही होणार नाहीये, कारण इथं षटकं कमी होत चालली आहेत, चेंडू कमी होत चालले आहेत आणि तुमचा जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो वाढत चालला. इथं मात्र चिंता वाढली आहे पळचील संघाची. त्याला कारण तुम्ही पहिल्या सत्रामध्ये खराब गोलंदाजी केली आणि दुसऱ्या सत्रामध्ये पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात. 2 षटकांमध्ये धावा आल्या होत्या त्या 15. मात्र त्यानंतरच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा आल्या त्या फक्त 4 धावा. प्रशांत राईट मोड द विकेट. वेगात बदल केलाय. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू
उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर जातोय आणि निर्धाव चेंडूची इथं समाप्ती होते. डावखुऱ्या फलंदाजाला हा चेंडू कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय बघा. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. इथे मात्र पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. लागोपाठच्या 2 चेंडूंवर पूर्णपणे बीट करून ठेवले गोलंदाज प्रशांत यांनी, कारण स्वतः संघनायक आहेत, संघनायकाची जबाबदारी जाणतायत. त्याच पद्धतीने हा गोलंदाज गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, कारण संघनायकाला माहिती आहे पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी झाली आहे. सामना आपल्या बाजूने नक्कीच झुकलेला आहे. फक्त इथं गोलंदाजीने क्षेत्ररक्षण चांगलं करायचं आहे आणि त्याच दिशेने वाटचाल करतो हा संघ. सुरेख फटका आपण पाहतो ऑफसाईडला. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. चेंडू फेक आपण पाहतोय ती सुद्धा चांगल्या पद्धतीने केली जाते. तोपर्यंत इथे येते ती सिंगल. शेवटच्या चेंडूवर 1 धाव आली. षटक संपतंय ते 3रं आणि एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर फक्त आणि फक्त 21 धावा. चला टीम मीटिंग करू नका. आमच्या दोन्ही पंचांना विनंती असेल भरत सर आणि बाळा सर सक्त ताकीद द्या. 21-21. ज्या गोलंदाजानं आपल्या पहिल्या षटकामध्ये फक्त बघा हॅट्रिकच्या उंबरठ्यावर, कारण 5व्या आणि 6व्या चेंडूवर बघा 15 मिनिटं होऊन गेलेत. लक्षात घ्या तुम्हाला दंडित करण्यात येईल. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज कल्पेश. इथे मात्र चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडतोय, कारण त्यांच्या मागच्या षटकामध्ये 5व्या आणि 6व्या चेंडूवर त्यांनी 2 गडी बाद केले होते आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर होता गोलंदाज. मात्र हॅट्रिक पूर्ण होत नाही. हरकत नाही, मात्र कल्पेशचं कौतुक करावं लागेल. बघा पंचांना सूचना करतो मी आयोजकांच्या माध्यमातून, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला तुम्ही सक्त ताकीद द्या. बावीस धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर. इथं मात्र जेल होतं का पाहायचा चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडतोय. 2 क्षेत्ररक्षक बीट होतात आणि चेंडू होतोय तो सीमारेषेच्या बाहेर फरार. येतोय तो चौकार. वैभवच्या बॅटमध्ये येतो तो चौकार. मात्र तुम्ही पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यानंतर सुद्धा तुम्ही जर चांगली फलंदाजी केली असती तर नक्कीच सामन्यामध्ये तुमचा सामना बॅलन्स असता. मात्र इथं तुम्ही खराब फलंदाजी केली तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं चांगली गोलंदाजी केली आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. पुन्हा एकदा कल्पेश. इथे मात्र अतिशय चांगली गोलंदाजी. बघा प्रत्येक चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळतात गोलंदाज कल्पेश, कारण आपल्या पहिल्या षटकामध्ये त्यांनी गोलंदाजी करत असताना फक्त 3 धावा खर्च केले होते, 2 गडी बाद केले होते. तोच गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथं मात्र फटका फसला. यष्टीरक्षक चेंडू खाली आपलं काम चांगल्या रीतीने पूर्ण करतोय आणि अशा पद्धतीनं धक्का क्रमांक आपण पाहतोय तो 3रा. तर आदरणीय अजय सकपाळ यांना विनंती असेल यायच्या व्यासपीठावर तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. बघा टाइमपास करू नका मित्रांनो. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल, कारण आम्हाला अजून सामने खेळवायचे आहेत. लक्षात घ्या. इथं मात्र चांगली गोलंदाजी. मंद गतीने हाताळलेला चेंडू. फलंदाज पूर्णपणे बीट लेगबाईच्या स्वरूपात. इथं 1 धाव येते. धाव फलकावर धावसंख्या पोहोचते ती 27 धावा. 72 धावांच्या लक्षाचा पाठलाग करत असताना सामना मात्र इथं निरस होतोय, एकतर्फी होतोय. फक्त 27 धावा धाव फलकावर. इथे मात्र चांगली गोलंदाजी. फलंदाज यष्टीचित होतोय. बघा गोलंदाजी विश्लेषण मी सांगतोय. 2 षटक हाताळी गोलंदाज कल्पेशनं आणि या 2 षटकांमध्ये या गोलंदाजाने धावा खर्च केल्या त्या फक्त 9 आणि गडी बाद केले ते 4. दोन षटक हाताळीत गोलंदाज कल्पेशांनी धावा खर्च केल्या तर फक्त 9 आणि गडी बाद केले ते 4. तर अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. शेवटची 2 षटक शिल्लक असतील, माफ करा 1 षटक शिल्लक असेल आणि धावांची गरज असेल ती भरपूर धावांची गरज.
सामन्यातली हवा निघून गेली मित्रांनो. फक्त एकतर्फी सामना आपण पाहतोय. 5 चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती होते. विजयाच्या दिशेने आपण पाहतोय तो वाटचाल करतोय तो सडवली संघ. पहिल्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी फलंदाजी, दुसऱ्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र फटका येतोय तो षटकार. हे फटके पहिल्या षटकापासून जर आले असते तर सामन्यामध्ये मजा आली असती. सामन्यामध्ये तुम्ही नक्कीच चांगलं कमबॅक केलं असतं. मात्र इथं उशिरा षटकार येतोय. चेंडू शिल्लक असतील ते 3. 36 धावा आपण पाहतो धाव फलकावर. 36. 33 धावा. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका येतोय. हे फटके पहिल्या षटकापासून पहिल्या चेंडूपासून आले असते तर 72 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग तुम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीने करू शकला असता. मात्र तुमच्या प्रतिस्पर्धी संघानं पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी केली आणि दुसऱ्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 2 षटकार जर या षटकामध्ये शेवटचे आले असले तरी मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय तो सडवली संघ. आणि अशा पद्धतीने सडवली संघाने एकतर्फी विजय प्राप्त केला या सामन्यामध्ये.